आपल्याला अनेक गोष्टी गार्डन या ठिकाणी करायचे, आपल्याला लॅब सुसज्ज करायचे. लहान मुलांना सरोदे सर मला सकाळी सांगत होते, आपल्या लहान मुलांना या ठिकाणी खेळण्याची एक आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या याच्यातून ह्या सुविधा या शाळेला कशा देता येतील. आणि नुसतं या भौतिक सुविधाच नाही तर इथला शिक्षण सुद्धा आमच्या मुलांना मूल्याधिष्ठित शिक्षण या शाळेत मिळतं. म्हणून आमचे पालक निर्धास्त आहे. आमचा कोणताही पालक येऊन विचारत नाही शिक्षकांना तुम्ही का शिकवत नाही, काय हे शिकवलं. म्हणून आमच्या शिक्षकांवर आमच्या पालकांचा भरोसा आहे. तोच भरोसा ठेवून मी पालकांना विनंती करणार आहे, महिन्यात 2 महिन्यातून तुम्ही शाळेत येत जा. याचं कारण असं, तुमचं मुलगा ज्याच्या ताब्यात दिलं, शिक्षणाच्या खूप मोठ्या स्पर्धा आहे. आपलं मुलगा शिकलं तर आपलं पुढची पिढी चालणार आहे, आपलं कुटुंब चालणार आहे. म्हणून हा जो मुलांच्या शिक्षणाचा पाया आहे तो आपण व्यवस्थित पाहून घ्या. तो दर्जेदार शिकवला जातो का, त्याला संस्कारित शिक्षण मिळतं का, या सगळ्या गोष्टींची जाणीव खरं तर पालकांना असली पाहिजे. आणि पालकांनी इथं वेळेत आलं पाहिजे. आमच्या शिक्षण समितीला या ठिकाणी काही सूचना करायच्या असल्या तर त्या केल्या पाहिजे. आणि इथं चांगलं दर्जेदार शिक्षण आपल्याला या शिक्षकांकडून घ्यायचं आहे. आणि म्हणून मी खरं तर माता भगिनी, खरं तर मुलांच्या आई इथं आहे. मुलांच्या आईची खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या पाल्याचं खरं तर शिक्षण भवितव्य या शाळेवर अवलंबून आहे. आणि म्हणून शाळेत चांगलं लक्ष द्या, चांगलं शिक्षण आपल्या मुलांना घडू. आज मला खूप चांगलं वाटलं, दिवाळी सारखं वातावरण या ठिकाणी दिसतंय. खरं तर पूर्वी खेडेगावच्या शाळा अशा नव्हत्या. आज कॉलेज सारख्या इमारती, लँडस्केपिंग आपलं झालेलं आहे. एक शिक्षक स्टाफ एकदम चांगला आहे. म्हणून आपल्या शाळेला या ठिकाणी जे काही मॉडेल स्कूल म्हणून जो दर्जा मिळाला त्याची ही कारण आहे. म्हणून पालकांना मी विनंती करणार आहे की आपल्या शाळेवर आपण निश्चित लक्ष द्यावं. निश्चित आपलं काही योगदान असेल तर तेही द्यावं. आणि आपल्या शाळेची भरभराट कशी होईल. खरं तर कोटकर सरांसारखे एक सरोदे सरांनी मला सांगितलं, कोटकर सरांसारखे एक आदर्श शिक्षक, सगळे शिक्षक आदर्श आहे. पण नवीन उपक्रम राबवणारे शिक्षक, ज्यांचा महाराष्ट्रात एक शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा आहे, असे शिक्षक आपल्या शाळेला मिळाले. त्यांचा उपयोग आपण पालक म्हणून, गावकरी म्हणून सगळ्यांचं करू. पुन्हा एकदा नवीन आलेल्या सर्व शिक्षकांचं गावकरी म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत. तुम्हाला या गावात कोणतीही अडचण येणार नाही. आमच्या गाव पातळीवर तर राजकारण डांबरीच्या पुढे चालेल, परंतु ही शाळा टिकली पाहिजे. आमच्या गोरगरिबांचं हे शिक्षण खरं तर अनेक पालकांना माहित नाही. तुमचं मुलगा पहिलीला टाकतात, दुसरीला टाकतात, तुम्हाला माहित नाही तुमच्या मुलाला सरकार 2 ते 2.5 लाख रुपये वर्षाला खर्च करतं. या शिक्षकांचे पगार असेल, शिक्षण क्षेत्रातला साधील असेल, त्याचा खिचडी भात असेल, सगळ्या खर्चाचं इन्क्लूड केलं तर वर्षाकाठी 2 लाख रुपये एका मुलामागे खर्च येतो. आणि मग सरकार जर एवढा खर्च करतं तर दर्जेदार शिक्षण आपण पालकांनी करून घेतलं पाहिजे, अशी मी कळकळीची विनंती करतो. आज या सांस्कृतिक कार्यक्रमाला आमच्या शिक्षकांनी खूप वेळ दिला. महिन्यापासून रेसल चालू आहे. आमचे छेले देवांना या ठिकाणी चांगले गाणे शिकवले, नाचकाम शिकवलं. याच्यातून आमचा एखादा कलाकार तयार होईल आणि महाराष्ट्र पातळीवर जाईल. म्हणून ज्यांनी मेहनत केली त्या सर्व शिक्षकांचं गावकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो. आणि या वार्षिक संमेलनाच्या निमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या पालकांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर अगदी 2च मिनिटांमध्ये आजचा ज्या कार्यक्रमाचा आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. तत्पूर्वी या संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेशजी राक्षे अगदी 15 दिवसापासून आम्हा सर्व शिक्षकांना त्यांनी सहकार्य केलं. आणि आज त्या कार्यक्रमाचे आज या ठिकाणी सुरुवात होणार आहे. हा जो कार्यक्रम या ठिकाणी बसवलेला आहे ते विकी राशीनकर आणि साक्षी मॅडम यांचंही शाळेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की आपण आमच्या आजच्या या कार्यक्रमाची एक झलक कृपया आपण पाहूनच जावी. सर्व मान्यवरांना मी शाळेच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आणि खऱ्या अर्थानं एक पुढील कार्यक्रम की जो खऱ्या अर्थानं कलांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. गणाने आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. आणि त्यानंतर गणेश वंदना या गाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी तयार व्हायचंय. विद्यार्थ्यांनी सर्व खुर्च्या मान्यवरांसाठी